मी नाराज आहे म्हणूनच 2 दिवसांपासून स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। पण आता ओबीसी बांधवांनीच ठरवावं मी चळवळीत राहावं की नाही ते, असा देखील सवाल त्यांनी केलाय। एल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळांनी डावलल्यानंतर लक्ष्मण हाके पहिल्यांदाच झी24 तासच्या सोबत आता मनमोकळे बोललेले आहेत। येत्या 27 तारखेला नगर जिल्ह्यातल्या दैत्य नांदूर निर्णायकी मेळावा घेणार आहेत आणि तिथंच ओबीसी बांधवांना जाहीरपणे विचारेल मी चळवळीत राहायचं की नाही, असं देखील सवाल हाके यांनी केलेला आहे। लक्ष्मण हाके यांनी झी24 तासशी बातचीत केलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी हा उद्विग्न असा सवाल केला आहे। आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। बीडमध्ये जी सभा होणार आहे पुढच्या रविवारी छगन भुजबळांची, त्या पोस्टरवर त्यांचा ना फोटो आहे ना त्यांना आमंत्रण आणि निमंत्रण आहे। त्यामुळे हाके नाराज आहेत का, पण थेट त्यांना विचारूया मी। ओबीसी चळवळीत कुठेतरी आता हे नेत्यांमधल्या स्पर्धेमधलं ह्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी होत आहेत का, आपण थेट त्यांना विचारूया। लक्ष्मण हाके, खरं तर तुम्ही ज्यावेळेस जरांगेंच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नव्हतं, तुम्ही स्वतः आम्हाला आठवतं इथनंच पुण्यातनं गेलात तिकडं पंढरपूर मार्केट तिथं उपोषण केलं। नंतर ते सुरुवातीला कोणीच नव्हतं, मग ते कारवा बनता चला गया, तुम्हाला समर्थन मिळालं। त्यानंतर मी सातत्याने तुम्ही प्रकाश झोतात आला। तेच हाके आज आम्हाला इथं कुठेतरी माहितीच दिसतात, काय चाललंय काय नेमकं? खरं तर महाराष्ट्रामध्ये 450हून जास्त जाती उपजातीसह ओबीसीमधल्या जाती आहेत। ठोसलं भुजबळांचा मेळावा आहे बीडमध्ये आणि तुम्हाला नाही बोलवलेलं, काय कारण आहे? कारण आता मला तर काही सांगता येणार नाही, पण बघूया आपण 27 सप्टेंबरला मी ओबीसी बांधवांना प्रश्न विचारेल आणि मग मी पुढं लढायचं का नाही लढायचं, का सामान्य माणूस म्हणून जीवन जगायचं, लेखन वाचन यामध्ये हे करायचं, हा मी निर्णय 27 सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घेत आहे। भुजबळ आज तुम्हाला का टाळतायत, नेमकं दोघांमध्ये असं काय घडलं जरा महाराष्ट्राला कळू दे। तो त्याच प्रश्नाचं मी चिंतन करतोय। 2 दिवस झालं मी आजारी पडलोय, मी म्हणजे तरी मी बोलायचा प्रयत्न करतोय तुमच्यासमोर, तुमच्या आग्रहाखातर। बघूया वेळ त्याचं उत्तर देईल। आत्ता तरी काही माझ्यासमोर उत्तर नाही आहे या गोष्टीचं। मला ट्रॅप केलं जातंय, माझी कोंडी केली जाते, सगळेच शत्रूही करतायत आणि आप्तसोखेही करतायत। त्यामुळे मी प्रचंड मी फोनवर बोलायचं का नाही, मी 2 फोन बंद करून ठेवलेले आहेत। आप्तसोखे सगळेच म्हणजे मुवमेंटमधले, चळवळीमधले। त्यामुळं नक्की आपण काय करतोय ह्याचं मला उत्तर भेटत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी नवनाथ वाघमारे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। नवनाथ वाघमारे जी, लक्ष्मण हाके यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। ज्या पद्धतीनं शत्रू त्यांना टार्गेट करतायत, आता आप्त स्वकीय देखील मला टार्गेट करतायत असं त्यांचं म्हणणं आहे। कोण नेमकं हाकेंना अडचणीत आणतंय? त्यांचं कोणी रूप आहे मला हे सांगता येणार नाही, परंतु जो बॅनरचा विषय आहे, आता ते बॅनर माझ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आता तिथले आयोजक कोण आहे तेच मला माहित नाही। आयोजकांनी का फोटो टाकलाय का नाही टाकला हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु बोलवल्याच्या नंतर गेलं पाहिजे आणि आज ओबीसीनं एकत्र राहिलं पाहिजे। ठीक आहे, कमी अधिक मान पान चालत राहील, परंतु ओबीसीनं एकत्र राहून आजच्या प्रस्थापितांच्या विरोधातला हा लढा तीव्र करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मान मिळेल किंवा नाही मिळेल आणि मी कधी मानापानाचा मी विचार तरी करत नाही, परंतु आता कळलं 1-2 दिवसात। 28 तारीख लांब आहे, तोपर्यंत कोणाचा निरोप येतोय नाही येतोय तोपर्यंत आपल्याला कळेल, परंतु मानापानाचा विषय मला तरी वाटत नाही असला पाहिजे म्हणून, कारण आपल्याला एकत्र लढायचंय आणि यामध्ये तर सर्वांनीच एकमेकाला सामावून घेण्याची भूमिका ठेवून आपल्याला सोबत लढलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं ते टिकवण्यासाठी सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची आता वेळ आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज झालं पाहिजे। वाघमारेजी, हाकेंचं देखील तेच म्हणणं आहे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, ते देखील यायला तयार आहेत, मात्र त्यांचा साधा फोटो नाहीये, त्यांना निमंत्रण देखील नाहीये। आता ते मला आयोजकांचा माझा बी काही कॉन्टॅक्ट झाला नाही, ते कशामुळे नाही, त्यांचा नाही, समजा त्यांचा नाही माझा नाही, परंतु आम्ही काही समता परिषदेचे पदाधिकारी नाही आहोत, त्यामुळे बी नसू शकतो। त्यामुळं आता फोटो नाही, परंतु उद्या जर निमंत्रण आलं तर आपण गेलं पाहिजे।
कारण की फोटो समता परिषदेचे पदाधिकाऱ्यांचीच असू शकतात, असंही त्यामध्ये असू शकतं. आता आम्ही दोघंही, मी पूर्वी पदाधिकारी होतो, परंतु आज समता परिषदेचा मी पदाधिकारी नाही, त्यामुळे आमचे फोटो असू शकतात किंवा नसूही शकतात. त्यामुळे त्याच्यामध्ये दुमत नाही. परंतु येणाऱ्या काळात आम्हाला बोलवलंय तर नक्की गेलं पाहिजे. आणि ओबीसीसाठी मी तर म्हणतो नाही बोलवलं तरी आम्ही गेलं पाहिजे, कारण ओबीसीचा हा लढा आपल्यामध्ये फूट दिसली नाही पाहिजे. येणाऱ्या काळात खूप मोठा लढा उभा करायचा आणि शत्रू खूप मोठा आहे. आणि शत्रूसोबत खिंड लढवायची माल्याच्या नंतर आपापसातले हेवे दावे आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. निश्चितच. धन्यवाद नवनाथ वाघमारेजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मराठा नेते विनोद पाटील देखील आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, गेल्या 2 दिवसांपासून लक्ष्मण हाके म्हणतायत स्वतःला त्यांनी घरात कोंडून घेतलंय, कारण ओबीसी मेळाव्याचं निमंत्रण नाही आहे, त्याच्या पोस्टर्सवर बॅनरवर देखील त्यांचा फोटो नाही आहे. खरं तर सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीने राज्याचे मंत्री म्हणून वागताय, अतिशय चुकीच्या पद्धतीने वागताय. कारण की ते जबाबदार नेते आहेत. जी गोष्ट घडलीच नाही तिचं आव आणून अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम भुजबळ साहेब करतायत. त्यांनी थांबलं पाहिजे. नंबर 1चा विषय. नंबर 2चा त्यांनी कोणाला आमंत्रण द्यावं, कोणाला आमंत्रण देऊ नये, हा त्यांच्या कार्यक्रमाचा आणि आयोजकाचा विषय. त्याच्याशी मराठा समाजाला देणं घेणं नाही. मराठा समाजाने एकच सांगितलं, आम्हाला कोणाशीही वाद करायचा नाहीये, सर्वांना एकत्रित करून घेऊन गावगाडा करण्याची आमची मानसिकता आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांनी आता थांबलं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. निश्चितच. विनोद पाटीलजी, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.